सर्वांना नमस्कार. आज आपण मिथुन राशीच्या पुरुषांबद्दल माहिती समजून घेणार आहोत. आता मिथुन रास काय आहे? तर मिथुन रास ही निसर्ग कुंडली तृतीय स्थानी येते. तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे, धाडसाचं स्थान आहे आणि ही वायुतत्वाची राशी आहे आणि सोबतच द्विस्वभावी रास अशी संज्ञा आहे. मिथुन राशीचा राशी स्वामी बुध महाराज आहेत. बुध काय आहे? तर बुद्धिमत्तेचा कारक ग्रह मानलेला आहे. म्हणून मिथुन पुरुष हे बुद्धिमान असतात, हुशार असतात आणि बोलण्यात पटाईत असतात. मिथुन राशीचं चिन्ह खूप खास आहे. मिथुन राशीचं जर आपण चिन्ह पाहिलं तर पती पत्नीचं जोडपं दाखवलेलं आहे. तर पुरुषाच्या हातात गदा म्हणजे सामर्थ्य आहे आणि स्त्रीच्या हातात वीणा म्हणजे कला आहे. म्हणजे या राशीमध्ये बुद्धी पण आहे आणि कला पण, हे दोन्ही गुण असतात. हे लोक उंच, प्रभावी व्यक्तिमत्व असलेले आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असलेले असतात. यांचं बोलणं इतकं आकर्षक असतं की लगेच लोक यांच्याकडे ओढले जातात. पण इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. मिथुन पुरुषांकडे माहिती खूप असते, पण प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान असेलच असं नाही. ते सगळ्या विषयांवर बोलू शकतात, पण एका गोष्टीत स्थिर राहणं त्यांना कठीण जातं. आपण आता मगाशीच पाहिलं की मिथुन राशी ही द्विस्वभावी आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी अनेक कामं ही लोक करत असतात. त्याच्यामुळे काय होतं, सगळी कामं पूर्ण व्हायला वेळ लागतात. म्हणजे तुम्ही कष्ट खूप करता, परिश्रम खूप करता, पण या एकाच वेळेला अनेक कामं घेतल्यामुळे त्याची फळं तुम्हाला उशिरा मिळायला लागतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक कोणाच्याही प्रभावाखाली, कोणीतरी सांगितलं एखादी गोष्ट ही अशी अशी करायची तर ते लगेच त्या प्रभावाखाली येतात. पण तरीही यांना मित्र खूप कमी असतात, कारण ते पटकन विश्वास समोरच्यावर ठेवत नाही. तर अशीचे लोक कशी आहेत, तर त्यांना आयुष्याचा आनंद घ्यायला आवडतो. प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणं, गाणी ऐकणं, गाणी म्हणणं, अनेक छान छान पार्ट्या करणं, नवनवीन अनुभव घेणं हे मिथुन राशीच्या लोकांचे आवडीचे विषय आहेत. जिथे आपण बघतो, जिथे 4 लोक एकत्र ग्रुपने जमलेली असतात, तिथे मिथुन पुरुष केंद्रस्थानी असतो आणि तो त्याचं वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान देत असतो. आता जर मिथुन राशीच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे तो व्यापाराचा कारक आहे. म्हणून हे व्यापारासंदर्भातील सगळे जे व्यवसाय आहेत ते त्यांना अधिक मानवतात. विशेष करून मार्केटिंग आहे, शिक्षण क्षेत्र आहे, मीडिया क्षेत्र आहे, लिखाणाचं काम आहे, सगळ्या मॅनेजमेंट, व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ही लोक खूप पुढे जाऊ शकतात. कारण काय, यांच्यामध्ये बोलण्याची ताकद असते, लोकांना पटवून देण्याची कला यांच्यामध्ये असते. म्हणून बिझनेसमध्ये यांच्या यशाची टक्केवारी खूप जास्त असते. आपण जर यांच्या विवाहाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मिथुन पुरुषांनी शक्यतो वृश्चिक राशीच्या महिलेशी लग्न करू नये, कारण ही तुमच्या षडाष्टकातील राशी आहे. कारण मिथुन पुरुष कसे असतात, बोलके असतात, मनमोकळे असतात आणि वृश्चिक रास गुप्त असते, गंभीर असते. त्याच्यामुळे स्वभाव इथे जुळत नाहीत. आणि जर तुमच्यासाठी उत्तम राशी कुठली असतील, तुमच्या आयुष्यात जोडीदार जर तुम्ही निवडायचा असेल तर कोणत्या राशीचा असावा, तर तूळ आणि कुंभ. कारण या तूळ, कुंभ आणि मिथुन या तिन्ही कशा आहेत, तर वायुतत्वाच्या राशी आहेत. इथे संवाद जुळतो, विचार जुळतात. आणि जर तुमच्या विवाहाच्या वयाबद्दल बोलायचे झाले, जर तुमच्या पत्रिकेत गुरु महाराज प्रबळ असतील, बलवान असतील, तर तुमचं लग्न नक्की 26व्या वर्षी होतं. आणि जर बुध प्रबळ असेल तर विवाह तुमचा 32व्या वर्षी होऊ शकतो. मिथुन पुरुषांचा भाग्योदय उशिरा होतो. 30 किंवा 36व्या वर्षी ते स्थिर होतात, तेव्हा त्यांना यश मिळायला सुरुवात होते. थोडक्यात सांगायचं झालं तर मिथुन पुरुष म्हणजे बुद्धी, संवाद आणि आनंद, आणि त्याचसोबत अस्थिरता आणि सतत निर्णय बदलणं. जर त्यांनी एकाच दिशेला फोकस केला, एकाच दिशेला लक्ष दिलं, ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली तर तुम्हाला आयुष्यात खूप मोठं यश मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रो तृप्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योतिष.